नीट पेपर फुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बाभुळगाव तालुका युवक काँग्रेसने केलेली आहे। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणातील भ्रष्टाचाराविरोधात आज बाभुळगाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसचे बाभुळगाव तालुकाध्यक्ष व कोंडा ग्रामपंचायतीचे सरपंच अमय विनायकराव घोडे यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन बाभुळगावच्या तहसीलदार यांना सादर करण्यात आले। या निवेदनात केंद्र सरकारच्या निष्काळजीपणावर आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर कडकडाटून टीका करण्यात आलेली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार गरीब, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून ही परीक्षा दिली होती। मात्र काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी पैशाच्या जोरावर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेलाच डागाळले आहे। यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून आज देशातील युवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून हा प्रकार तात्काळ थांबविणे आवश्यक आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी। या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि संबंधित दोषींवर आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर करावी आणि परीक्षा माफियांचा बंदोबस्त करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। युवक काँग्रेसने निवेदनात स्पष्ट केले आहेत की शासनाने या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल।